आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, क्लाउड अडॉप्शन फ्रेमवर्क. हो, क्लाउड अडॉप्शन फ्रेमवर्क. अनेक कंपन्यांना क्लाउडवर जायचं असतं, पण सुरुवात कुठून करायची, कशी करायची याबद्दल खूप गोंधळ असतो. बरोबर. तर हे फ्रेमवर्क म्हणजे एक प्रकारे त्या गोंधळातून बाहेर पडण्याचा नकाशा आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधारे हा नकाशा उलगडून पाहणार आहोत. हो, आणि नकाशा हा शब्द अगदी योग्य आहे, कारण अनेकदा कंपन्या क्लाउडला एक ठिकाण समजतात, पण तो प्रवास आहे आणि कोणत्याही प्रवासाला निघण्याआधी तयारी लागतेच. हम्म हे फ्रेमवर्क फक्त टेक्निकल चेकलिस्ट नाहीये, ही एक संपूर्ण विचार पद्धत आहे, जी व्यवसाय, लोक आणि तंत्रज्ञान या तिन्ही गोष्टींना एकत्र बांधते. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा कोणता आहे? पहिला टप्पा आहे स्ट्रॅटेजी किंवा रणनीती. ओके, स्ट्रॅटेजी म्हणजे प्रवासाला निघण्याआधी आपण का जात आहोत हे ठरवणं. पण अनेकदा असं होतं ना की कंपन्या सगळे जात आहेत म्हणून आपण पण जाऊया असं ठरवतात. नेमका हाच मुद्दा आहे आणि इथेच अनेक कंपन्यांची गाडी सुरुवातीलाच चुकते. फ्रेमवर्क म्हणतं की आधी तुमचे मोटिवेशन स्पष्ट करा. मोटिवेशन्स म्हणजे म्हणजे तुमची प्रेरणा काय आहे? तुम्ही पैसे वाचवण्यासाठी जात आहात की बाजारपेठेत जास्त वेगाने काहीतरी नवीन आणण्यासाठी, म्हणजे ॲजिलिटीसाठी? किंवा काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करण्यासाठी, इनोव्हेशनसाठी. अगदी. काही वेळा एखादी गंभीर घटना घडते, जसं की डेटा सेंटरचं भाडं संपत आलंय किंवा सायबर हल्ला झालाय. ही कारणं तुमची दिशा ठरवतात. म्हणजे ध्येय स्पष्ट हवं. पण हे ठरवणार कोण? कारण IT टीमचं ध्येय वेगळं असू शकतं आणि फायनान्स टीमचं वेगळं. तुम्ही अगदी अचूक ठिकाणी बोट ठेवलंय. यासाठीच क्लाउड स्ट्रॅटेजी टीम बनवणं गरजेचं आहे. आणि ही फक्त IT लोकांची टीम नसते. अच्छा. यात बिझनेस लीडर, फायनान्स हेड, सिक्युरिटी हेड सगळे हवेत. नाहीतर IT टीम म्हणेल चला ॲज्युअरवर जाऊया, फायनान्स म्हणेल बजेट नाही आणि सिक्युरिटी म्हणेल हे सुरक्षित नाही. आणि गाडी गॅरेजमधनं बाहेरच निघणार नाही. बरोबर. या सगळ्यांना एकत्र आणून एक समान ध्येय ठरवणं हीच आहे स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तर का जायचं हे ठरलं. आता पुढची पायरी कसं जायचं, म्हणजे प्लॅन किंवा योजना. हो, आता येतो प्लॅन. इथे तुमची रणनीती कृतीत उतरते आणि सुरुवात होते तुमच्याकडे काय आहे याची यादी करण्यापासून. म्हणजे घरात किती पसारा आहे मोजण्यासारखं. अगदी. याला म्हणतात डिजिटल एस्टेट रॅशनलायझेशन. पण इथेच अनेक कंपन्या अडखळतात. कशा? त्यांना वाटतं की त्यांच्याकडे सगळ्या सिस्टम्सची यादी आहे, पण प्रत्यक्षात 10 वर्षांपूर्वी बनवलेली एखादी मार्केटिंग सिस्टम कोणाच्या तरी डेस्कखालील सर्व्हरवर चालू असते. आणि ती बंद झाल्यावरच सगळ्यांना कळतं. हो. मग यादी तयार झाल्यावर पुढचं पाऊल म्हणजे काय हलवायचं आणि कसं हलवायचं हे ठरवणं. इथेच ते 5R येतात का? रिहोस्ट, रिप्लॅटफॉर्म वगैरे. बरोबर. एखादा ॲप्लिकेशन आहे तसं उचलून ठेवायचं का, म्हणजे रिहोस्ट. हे सर्वात जलद आहे. पण त्याने क्लाउडचे खरे फायदे मिळत नाहीत, बरोबर? नाही मिळत. की त्यात थोडे बदल करून न्यायचं, म्हणजे रिप्लॅटफॉर्म, किंवा मुळापासून बदलून क्लाउड नेटिव्ह बनवायचं, रिआर्किटेक्ट. हा निर्णय वेळखाऊ आणि महाग असतो, पण त्याचा फायदा मोठा असतो. तर योजना तयार झाली, पण आता खरी सुरुवात म्हणजे रेडी हा टप्पा. इथेच खरं बजेट खर्च व्हायला लागतं, है ना? हो, रेडी हा टप्पा म्हणजे पायाभरणी. इथे तुम्ही क्लाउडमध्ये तुमचं नवीन घर तयार करता, ज्याला लँडिंग झोन म्हणतात. लँडिंग झोन. हे फक्त काही व्हर्च्युअल मशीन्स तयार करणं नाही. हा एक सुरक्षित आणि आधीच तयार केलेला आराखडा असतो, ज्यात नेटवर्क, सुरक्षा, ओळख, गव्हर्नन्स हे नियम आधीच ठरवलेले असतात. म्हणजे नवीन घरात सामान नेण्याआधीच वीज, पाणी, सुरक्षा सगळी सोय करून ठेवण्यासारखं. उत्तम उदाहरण. चांगली लँडिंग झोन नसेल तर पुढे जाऊन खूप गोंधळ होतो आणि खर्चही वाढतो. आणि जे लोक तिथे जाणार आहेत त्यांचं काय? टीमला या नवीन घरात कसं राहायचं हे शिकवावं लागेल ना? नक्कीच. हा रेडी टप्प्याचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे स्किल्स रेडीनेस. तुमच्या टीमला ॲज्युअरच्या सेवा कशा वापरायच्या हे माहीत नसेल तर सर्वोत्तम लँडिंग झोन असूनही उपयोग नाही. बरोबर. तुम्ही एखाद्याला हायटेक घराच्या चाव्या देऊन स्मार्ट लॉक कसं वापरायचं हे नाही सांगितलं तर तो बिचारा बाहेरच उभा राहील. हा हा, बरोबर आहे. त्यामुळे टीमला योग्य प्रशिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे. आता येतो खरा रोमांचक भाग, अडॉप्ट फेज, ज्यात प्रत्यक्ष स्थलांतर म्हणजे मायग्रेट येतं. खरा मूव्हिंग डे. हो, योजना तयार आहे, नवीन घर तयार आहे, आता फक्त सामान हलवायचं आहे. यातही नियोजन लागत असणार. लागतंच. काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जवळपास 0 डाऊन टाईममध्ये हलवता.
म्हणजे जसं घरातला फ्रीज हलवताना तो कमीत कमी वेळ बंद राहावा याची आपण काळजी घेतो. आणि काही कमी महत्वाच्या गोष्टींसाठी थोडा वेळ घेतला तरी चालतो. हो, त्याला प्लॅन्ड डाऊन टाईम म्हणतात. आणि परत येण्याचा प्लॅन. समजा नवीन घरात सोफा दारातून आतच गेला नाही तर? त्याचं महत्त्व प्रचंड आहे. काही गडबड झालीच तर जुन्या ठिकाणी परत कसं जायचं याचा प्लॅन तयार असावा लागतो. त्याला रोलबॅक प्लॅन म्हणतात. म्हणजे नवीन घरात सेटल होईपर्यंत जुनं घर विकायचं नाही. अगदी तसंच. सगळं व्यवस्थित चालू झाल्यावर, स्थलांतर यशस्वी झाल्यावर जुनी सिस्टम बंद केली जाते. अडॉप्ट फेजमध्ये मायग्रेशन सोबत इनोव्हेट पण आहे, म्हणजे मॉडर्नाइज्ड आणि क्लाउड नेटिव्ह. हो. तर आपण नवीन घरात आलो, पण या घरात अनेक आधुनिक सोयी आहेत ज्या आपण वापरू शकतो. यालाच मॉडर्नाइज म्हणायचं का? बरोबर. मॉडर्नायझेशन म्हणजे तुम्ही क्लाउडवर हलवलेल्या गोष्टींना आणखी चांगलं बनवणं. जसं की तुमच्या जुन्या टीव्हीच्या जागी नवीन घरात असलेला स्मार्ट टीव्ही वापरणे. म्हणजे स्वतःच्या विहिरीऐवजी शहराचा पाणी पुरवठा वापरण्यासारखं, म्हणजे पास सेवा वापरणे. अगदी. जिथे व्यवस्थापन दुसरं कोणीतरी बघतं. आणि क्लाउड नेटिव्ह ह्यापेक्षा कसं वेगळं आहे? दोन्हीमध्ये गोष्टी चांगल्याच बनवतोय आपण. यात एक खूप मनोरंजक फरक आहे. मॉडर्नाइज म्हणजे जुन्या ॲप्लिकेशन्सना सुधारणे. ओके. तर क्लाउड नेटिव्ह म्हणजे अगदी नवीन ॲप्लिकेशन्स तयार करणे जे खास क्लाउडसाठीच बनवलेले असतील. म्हणजे जुनं घर हलवण्याऐवजी तुम्ही नवीन जागेवर एक फ्युचरिस्टिक घर बांधत आहात. जे सुरुवातीपासूनच सगळ्या आधुनिक सोयींनी युक्त आहे. हो, इथे मायक्रो सर्व्हिसेस आणि कंटेनरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. तर आपल्या गोष्टी आता क्लाउडवर आहेत, काही नवीन, काही सुधारलेल्या. पण ह्या सगळ्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? घरात मुलं पसारा करतात तसं क्लाउडवर पण होऊ शकतं. त्यासाठीच गव्हर्न हा टप्पा असेल. बरोबर. गव्हर्नन्स म्हणजे घरासाठी नियम बनवणे. पण हे नियम फक्त कागदावर बनवून चालत नाहीत. ते आपोआप लागू झाले पाहिजेत. म्हणजे बघा, सोसायटीचा नियम आहे की रात्री 11 नंतर गेट बंद. आणि गेट जर आपोआप बंद होत असेल तर तो नियम जास्त प्रभावी ठरतो. अच्छा. ॲज्युअर पॉलिसी हेच काम करतं. ते खर्चाची मर्यादा, सुरक्षेचे नियम आणि कोणत्या सेवा वापरायच्या हे आपोआप लागू करतं. म्हणजे हे फक्त नियम बनवणं नाही, तर ती एक स्वयंचलित व्यवस्था आहे जी चुका होण्याची शक्यताच कमी करते. अगदी तसंच. यासाठी एक क्लाउड गव्हर्नन्स टीम किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. गव्हर्नन्स नियम बनवतं, तर मग मॅनेज काय करतं? घराचं रोजचं कामकाज चालवणं. तुम्ही बरोबर ओळखलत. मॅनेज म्हणजे दैनंदिन कामकाज, म्हणजे ऑपरेशन्स मॅनेजमेंट. म्हणजे घरातला केर काढणे, बिलं भरणे. हो, क्लाउडच्या संदर्भात तुमची ॲप्लिकेशन्स व्यवस्थित चालू आहेत का हे पाहणे, खर्चावर लक्ष ठेवणे, डेटाचा बॅकअप घेणे, हे सगळं तुमच्या क्लाउडच्या घराला सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवतं. आणि शेवटचा पण सर्वात महत्वाचा टप्पा, सिक्युअर. आपण जवळपास प्रत्येक टप्प्यात सुरक्षेचा उल्लेख केला आहे. मग हा वेगळा टप्पा का? हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण सुरक्षा ही कोणत्याही एका टप्प्यापुरती मर्यादित नाहीये. ती प्रत्येक टप्प्यात विणलेली आहे. पण ही पद्धत त्याला एक औपचारिक आणि एकात्मिक रूप देते. ओके. आणि हे झिरो ट्रस्ट या तत्वावर आधारित आहे. झिरो ट्रस्ट. कोणावरही विश्वास ठेवू नका, नेहमी पडताळा. हे तत्व प्रत्यक्षात लागू करणं अवघड नाही का? तुमचा प्रश्न योग्य आहे. झिरो ट्रस्ट म्हणजे सगळ्यांना संशयाने पाहणं नाही. मग याचा अर्थ असा आहे की नेटवर्कच्या आतून येणाऱ्या विनंतीवरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. प्रत्येक वापरकर्त्याची ओळख तपासा, त्यांना फक्त गरजेपुरताच ॲक्सेस द्या आणि प्रत्येक गोष्टीची पडताळणी करा. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे, एक मानसिकता आहे. बरोबर. आणि ह्यात CIA ट्रायड पण येतं. कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. म्हणजे तुमची माहिती गोपनीय, अचूक आणि गरजेच्या वेळी उपलब्ध राहील याची खात्री करणं. हो, स्ट्रॅटेजी, प्लॅन, रेडी, अडॉप्ट, गव्हर्न, मॅनेज आणि सिक्युअर. हे क्लाउड अडॉप्शन फ्रेमवर्क खरोखरच फक्त एक चेकलिस्ट नाही, तर विचार करण्याची एक पद्धत आहे, हे स्पष्ट झालं. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ही काही एकदा करून संपणारी प्रक्रिया नाही. हे एक चक्र आहे. तुम्ही सतत तुमच्या क्लाउडच्या वातावरणाचे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करत राहता. म्हणजे तंत्रज्ञान बदलतं, व्यवसायाच्या गरजा बदलतात. आणि त्यासोबतच तुमची क्लाउड स्ट्रॅटेजी सुद्धा विकसित होत राहते. या फ्रेमवर्कमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रोजेक्ट मॉडेल ऐवजी प्रॉडक्ट डिलिव्हरी मॉडेल. म्हणजे
क्लाउड अडॉप्शनला एका ठराविक अंतिम तारखेचा प्रोजेक्ट न समजता जर कंपन्यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाला सतत विकसित होणारे एक प्रॉडक्ट मानलं तर काय होईल? त्यांच्या टीमच्या रचनेत, ध्येयांमध्ये आणि कामाच्या पद्धतीत काय बदल होऊ शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट.